विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर तलगरे। आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल। उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव। मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत 100% सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे। जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते। कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो, जमिनीचा पोत सुधारतो। ऊस, केळी, भाजीपाल्यासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत। आपल्या ऑर्डर नुसार फक्त 8 दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध। ऑर्डर साठी संपर्क 72 49 35 87 96। रमेश बंडगर, सलगरे, तालुका मिरज। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। मिरज पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीला शुक्रवारी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दिले होते। मात्र दुसऱ्याच दिवशी हे नाव काढण्यात आले। आज शनिवारी सकाळी हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली। यावेळी पोलीस प्रशासन आणि स्थानिक नेते यांच्यात जोरदार वादावादी झाली। या घटनेमुळे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला। दरम्यान नूतन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनावेळी आतील सभागृहाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात आले होते। त्या सभागृहाचा फलकही आता काढण्यात आला आहे। त्यामुळे नवीन वाद निर्माण झाला असून आंबेडकरी समाजाने लावलेला फलक काढल्यानंतरच संभाजी महाराजांच्या नावाचा फलक का हटवण्यात आला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाबाबत आक्षेप आहे का असा सवालही कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे। याबाबत आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते सचिन कांबळे यांनी सांगितलं की नूतन प्रशासकीय इमारतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दिल्यानंतर संबंधित कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याची तयारी प्रशासनाकडून सुरू होती। मात्र तसे झाल्यास उद्घाटनावेळी छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने सभागृहाचा फलक लावण्यात आलेल्या प्रकरणाचाही विषय पुढे आला असता। त्यामुळे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे तसेच मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांच्यावरही गुन्हे दाखल करण्याची मागणी होऊ शकली असती। याच कारणामुळे दोन्ही नावे काढण्यात आल्याचा दावा सचिन कांबळे यांनी केला आहे। आम्ही फक्त बघणार बाहेर आम्ही निश्चित करणार। हा बघितलं आता बाहेर जाऊन ओके ओके काय एवढं काय सांगितलं होतं मी तेच सांगितलं लागू आहे, तुम्ही बंद करताय, लक्षात ठेवा। चला लागू आहे नाव कसं काढलंय हा विषय आहे ना। टाकण्यासारखा गुन्हा केला आम्ही टाकेन, सोडणार आहे का तुम्ही? टाकेन म्हणजे मला मी अधिकारी केले। ओरडू नका, ओरडू नका, ओरडू नका, ओरडू नका। बाबासाहेबांचं नाव लावलं म्हणून अटक व्यक्तींचा गुन्हा दाखल होईल।